अगं बाई, किती वेळ झालं तू गेली, कधी येणार तू? किती वेळ झालं मी तुझी वाट बघतीये. तुला आता जायचं होतं का? ये ना, वाट बघून बघून डोकं दुखायला लागलं. काय तुम्हाला काय वाटलं मी कोणाची वाट बघतेय असं का म्हणते? तर ना, आज सकाळी 10 वाजल्यापासून लाईट गेली आहे आणि मेन म्हणजे लग्न सराईचा लोड चालू आहे आणि लाईट गेलेली आहे. आणि लाईट गेली की काहीच काम करू शकत नाही, कारण घरात अंधारच अंधार राहतोय, कट करायला सुद्धा दिसत नाही. आता ना कोण पाहुणा आला काय गेला काय, घरातलं आलं गेलं काय, काही फरक पडत नाही, काय वाटत नाही. पण लाईट गेली ना, एवढा फरक पडतोय ना, असं वाटतं लाईट जाऊनी. आणि हे ब्लाऊज कट करायचे आहेत बघा मला. आता ही ब्राईडचा ब्लाऊज आहे बघा. आता ह्या ब्लाऊजला ना कसं कट करू, काय कट करू, हा तर प्रश्नच आहे. त्यामध्ये लाईट नाही, एकतर गरम होतंय, कसं कट करावं काय डोकं चालना बघा. आता लाईट नाही त्यामुळं गरम पण होतंय, दिसत पण नाही आणि ह्याला बारीक फिनिशिंगमध्ये कटिंग करून द्यावं लागतंय अशा ब्लाऊजला. त्यामुळं ना लाईट गेली की खरंच प्रॉब्लेम होतो. लोड शेडिंग पण आत्ताच करायचं होतं का. एकतर आमचे लग्न सराईचं खूप खूप ऑर्डरी आहेत, खूप शिवायचं पडलं आणि लाईट गेली ना डोकंच चालायचं बंद होतं माझं. तर मला तर आता हुकंसुद्धा लावू वाटत नाहीत ब्लाऊजला, हातशिलाई हुकाचं कामसुद्धा करू वाटत नाही. अक्षरशः एवढं वैतागून गेली आहे माहिती आहे का. आणि हे बघा आता हे कटिंगला घेतलंय तर ना डोळे फोडून फोडून वैताग आला ह्याला. खाली बघू बघू डोळ्याला पाणी यायला लागलं ह्याला, बारीक बघू बघू दिसाना गेलंय अंधारात. आणि लाईट नसली की बघा एवढा खोळंबा होतोय. खरंच खरंच बाकी काही जाऊ द्या, पण लाईट नाही गेली पाहिजे निदान. ही लग्न सरायचे ब्लाऊज चालू आहेत तोपर्यंत तरी. सकाळी 10ला गेली, आता 4 वाजल्या तरी यायचा पत्त्या नाही. तुमच्याकडे पण असंच लोड शेडिंग चालू असते का? त्यावेळेस काय करताय प्लीज मला सांगा. चलो बाय.